ओके, तर आपण शिकलो होतो सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन, बरोबर. लास्ट टाइम शिकलो होतो. त्यानंतर आपण हेड अँड शोल्डर आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, डबल टॉप डबल बॉटम, हे चार आपण चार्ट पॅटर्न शिकलो होतो. त्यानंतर फॉलिंग अँड रायझिंग वेज हा चार्ट पॅटर्न आपण आज पाहतोया. तर ट्रेंड लाईन जी आहे त्याला आपण काय म्हणत होतो की ती सुद्धा एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स सारखंच काम करत असते. फक्त त्यामध्ये डिफरंट काय असतो की आपला जो ज्याला आपण सपोर्ट रेजिस्टन्स म्हणतो तो असतो हॉरिझॉन्टली आणि हा डिग्री वाईज असतो, म्हणजे सरळ रेषेत नसतो, आडव्या रेषेत नसतो, तर तो अंश म्हणजे काटकोन किंवा ह्या प्रकारामध्ये असतो तो. ओके, तर आता रायझिंग वेज जो आपण पाहतो इथून काय होतंय, आता उदाहरण तर आपण पाहणार आहे की मार्केट एक बाबा आलेलं आहे, त्यानंतर काय झाले मार्केट एका रेंजमध्ये फसलेलं आहे. तर ही जी वरली जी लाईन आहे ही रेजिस्टन्सचं काम करत आहे, कारण इथून सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये येत आहे, म्हणजे ह्या लेवलला सेलर ॲक्टिवेट आहेत. त्यानंतर इथून मार्केटमध्ये बायर्स येत आहेत या ट्रेंड लाईनवरून, त्याला आपण सपोर्ट असं समजतोय, कारण सपोर्ट का तर इथून बाईंग प्रेशर येतोय, बरोबर, त्यामुळे आपण याला सपोर्ट म्हणतोय. त्यानंतर काय झालं, मार्केटनी ही जी खाली ट्रेंड लाईन आहे ह्याला ब्रेक केलं. रायझिंग वेज हा जो चार्ट पॅटर्न आहे हा बेरिज चार्ट पॅटर्न आहे आणि हा थोडक्यात मार्केटचं डायरेक्शन चेंज करत असतो. म्हणजे आपण सुरुवातीला शिकलो होतो बाबा एक कंटिन्युएशन पॅटर्न असतो, एक रिव्हर्सल पॅटर्न असतो आणि एक बॅलॅटरल पॅटर्न असतो. तर हा त्यामधील रिव्हर्सल जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आहे. इथून मार्केट काय करत असतं, रिव्हर्स करत असतं. तर सेम तसंच एक फॉलिंग वेज असतो. फॉलिंग वेजमध्ये काय आहे, मार्केट ही जी आहे ट्रेंड लाईन इथनी मार्केट रेजिस्टन्स घेते, बरोबर, प्लस ही जी खालची ट्रेंड लाईन जी आहे इथून मार्केट सपोर्ट घेते. आणि आपण तर मागं शिकलेलोच की बऱ्यापैकी सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मार्केट डाऊन साईडला जाण्याची शक्यता असते, तसंच रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर मार्केट अप साईड जाण्याची शक्यता असते. साधं सिंपल सांगायचं झालं तर चार्ट पॅटर्न ही थोडक्यात सपोर्ट रेजिस्टन्सच असतात, फक्त ते थोडं काही एक थोडंफार ते चित्र तयार होत असतं, त्यामुळं त्याला वेगवेगळी नावं असतात, त्यामुळं त्याला पॅटर्न वगैरे ह्या गोष्टी आपण नाव देऊन म्हणत असतो. तर आपण एक्झाम्पल पाहूया. तर इथं पाहू शकता की मार्केटला इथून सेलिंग प्रेशर सेलिंग प्रेशर सेलिंग प्रेशर, बरोबर, म्हणजे ही जी लाईन आहे ही काय आहे, थोडक्यात रेजिस्टन्सची लाईन आहे. त्यानंतर इथून बाईंग प्रेशर बाईंग प्रेशर बाईंग प्रेशर, ही जी ट्रेंड लाईन आहे ही सपोर्टची लाईन आहे, कारण तिथून बायर्स हे नवीन येत आहेत. म्यूट ठेवायचं, साऊंड डिस्टर्ब होतं तसं वांगी. त्यानंतर मार्केटने काय केलं, सपोर्ट ब्रेक केला. सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर अर्थातच मार्केट डाऊन साईडला फॉल करण्याची शक्यता असते. त्यानंतर पाहू शकता मार्केटने डाऊन साईडला फॉल केलेला आहे. एक्झाम्पल 2 पाहूया. इथं बी सेम तसाच पॅटर्न. आता हा जो पॅटर्न आहे हा आहे रायझिंग वेज. आता याला रायझिंग वेज का म्हणतात, कारण मार्केट थोडं अप साईडला झुकत हळूहळू ग्रो करत वरच्या साईडला जात आहे, म्हणजे ह्या रेंजमध्ये जरी असलं तरी मार्केट थोडं रायझिंग करत वरती गेलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मग याला ब्रेकआउट केले, त्यानंतर मग मार्केट सपोर्ट ब्रेक गेल्यानंतर डाऊन साईडला फॉल झालेलं आहे. इथं मी पाहू शकता वरली लाईन ही रेजिस्टन्सचं काम करत आहे, खाली लाईन ही सपोर्टचं काम करत आहे. इथून रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, खालून सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, सपोर्टच्या ह्याला बाहेरच आहेत. त्यानंतर मार्केटने काय केलं, सपोर्ट ब्रेक केला, त्यानंतर मग डाऊन साईडला फॉल होण्याची शक्यता, मार्केट डाऊन साईडला फॉल झालेला आहे. त्यानंतर एक्झाम्पल 3 इथं बी सेम तसंच, मार्केट इथून बायर्स असल्यामुळं अप साईडला फेकलं जात होतं. त्यानंतर इथं सेलर्स असल्यामुळं मार्केट रेजिस्टन्स घेऊन खालच्या साईडला फेकलं जात होतं. त्यानंतर मार्केटने काय केलं, या सपोर्टला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये डाऊन साईडला रॅली झालेली आहे. आता हा तुमचा आहे फॉलिंग वेज. आता हा रायझिंग वेज पाहिला ना, तर हा थोडंसं मार्केट
हळूहळू त्या पॅटर्नमध्ये जरी असलं तरी अप साईडला जात होतं. त्यानंतर ब्रेकआउट झाल्यावर मार्केट डाऊन साईडला आलं. तसं फॉलिंग वेजमध्ये पाहू शकता मार्केट हळूहळू डाऊन साईडला म्हणजे झुकलेला आहे. हा काय आहे, हा तुमचा रेजिस्टन्स आहे. मार्केट इथून सेलर्स असल्यामुळं मार्केट इथून रिजेक्शन घेऊन खाली येते आणि मार्केट ही जी ट्रेंड लाईन खालची आहे ही काय आहे, सपोर्ट आहे. इथं बायर्स असल्यामुळे मार्केट अप साईडला बाईंग प्रेशर दाखवते. त्यानंतर मार्केटने काय केलं, ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मार्केट अप साईडला जाण्याची शक्यता असते. कोणाला काही प्रश्न आहेत का, समजलं नाही असं नसेल तर आपण पुढे चालूयात. हर्षवर्धन, सीताराम, दत्तात्रय, शुभांगी, काय डाऊट आहेत का? हॅलो, हर्षवर्धन लक्षात आलं? ओके, काय कोण बोलत नाही, पुढे चालतं. त्यानंतर एक्झाम्पल 5, ह्यात सुद्धा सेम तसंच. मार्केट हा म्हणजे काय आहे, फॉलिंग वेज आहे. इथं मार्केट काय करते, थोडं हळूहळू खालच्या साईडला फॉल होते. तर ही जी वरली जी लाईन आहे ही काय आहे, रेजिस्टन्सची लाईन आहे. इथं मार्केट काय करते, रेजिस्टन्स घेते वेळोवेळी आणि मार्केटमध्ये ते म्हणजे त्या लेवलला सेलर्स असल्यामुळं मार्केट खालच्या साईडला फेकलं जाते. त्यामुळे ही रेजिस्टन्सची लाईन आहे. त्यानंतर सपोर्ट, इथं मार्केट बाय प्रेशर येत आहे मार्केटमध्ये आणि इथून मार्केट वरच्या साईडला फेकलं जात आहे, म्हणून हा मार्केटचा सपोर्ट आहे. त्यानंतर मार्केटने काय केलं, आपला रेजिस्टन्स ब्रेक केला. त्यानंतर मार्केट वर जायला सुरुवात झालेली आहे. आता या रायझिंग अँड फॉलिंग वेजला आपल्याला ट्रेड कसं करायचं आहे. ट्रेड करायचा आहे याचा अर्थ जेव्हा ट्रेड नाही करायचा तुम्हाला, ह्याची म्हणजे महत्वाचा आपला कोणता आहे की रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस कुठं असतात ती तुम्हाला जागा दाखवायचा ह्याच्यातून प्रयत्न आहे. आता इथं पहा, हा रायझिंग वेज होता. मार्केटमध्ये हे सपोर्ट लाईन होती, ही रेजिस्टन्स लाईन होती. ह्याच्या आतमध्ये मार्केट रेजिस्टन्सला फॉल करत होतं, सपोर्टला रॅली करत होतं. त्यानंतर मार्केटनी हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट ब्रेक केला. आता ब्रेक केल्यानंतर मार्केटनी एंट्री कधी घेतली, आपण हे तर शिकलो होतो की मार्केट काय करतं, अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये कसा कन्वर्ट होतो आपण ते शिकलेलो आहे. आता इथं पाहू शकता मार्केट इथं लोअर लो तयार करत वरती आलेला आहे, बरोबर. त्यानंतर मार्केटनी ह्या लाईनला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर आपण लगेच एंट्री करायची नाही. मार्केटने काय केलं, त्याच्या मागच्या लोला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर आपण मग एंट्री बनवली आणि मग इथून मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे. आता इथं एंट्री झाल्यावर स्टॉप लॉस कुठं आहे, अर्थातच हा जो पूर्ण रायझिंग वेज आहे त्या पॅटर्नच्या अप साईडला आपला स्टॉप लॉस आहे. ओके, स्टॉप लॉसचा पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. इथं पाहू शकता सेम मार्केट हा तुमचा फॉलिंग वेज आहे. हा पहिला, हा रायझिंग वेज पाहिला, हा फॉलिंग वेज आहे. त्यानंतर इथं पाहू शकता ही एक काय आहे, रेजिस्टन्स लाईन आहे. आता इथं रेजिस्टन्सला मार्केट काय करतंय, सेलिंग प्रेशर आल्यामुळं मार्केट तिथून खाली जाते आणि हा तुमचा सपोर्ट आहे. सपोर्टला मार्केट अप साईडला फेकलं जाते. त्यानंतर मार्केटने काय केलं, रेजिस्टन्स ब्रेक केली. पण रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर आपण लगेच एंट्री घेतली का, नाही घेतली. हा जो मागचा लो होता, सॉरी, हा मागचा जो हाय होता, ज्यावेळेस ह्या हायला ब्रेक केलं मार्केटने त्यावेळेस आपण इथं एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस कुठं लावला, ह्या पूर्ण मागचा जो स्विंग होता त्या स्विंगच्या डाऊन साईडला स्टॉप लॉस लावलेला होता. ओके, स्टॉप लॉस कुठं आहे तुमच्या लक्षात आलं. थोडं आपण चार्टवर सुद्धा पाहूयात. मार्केट अप साईडला आलेलं आहे एका रेंजमध्ये, फिरत आहे.
आता हे आपण असं याला ड्रॉ करतोय. थोडं ऍडजस्ट करतो. ओके. आता मार्केटनी इथं कॅन्डलनी क्लोज दिला ना की आपण लगेच एंट्री करायची नसते. आपण एंट्री म्हणजे बऱ्यापैकी कधी करत असतात, ज्यावेळेस हा मागचा जो स्विंग आहे, हा मागचा जो स्विंग आहे, ज्यावेळेस मार्केट ब्रेक करन त्यावेळेस एंट्री करायची असते. मग इथून मग मार्केट डाऊनफॉल जाण्याची शक्यता असते. तर जर तुम्ही इथं एंट्री घेतली असेल, हा तुमचा लास्टचा स्विंग आहे बरोबर. मग तुमचे स्टॉप लॉस जे आहेत ह्या स्विंगच्या वरती राहणार आहेत. ओके. फॉलिंग वेज पाहूया. थोडा ऍडजस्ट करतो. ओके. आता मार्केटने इथं ब्रेक केलं म्हणजे कॅन्डल प्रॉपर क्लोजिंग व्हावं लागते. आता इथं कॅन्डल क्लोजिंग झालेली आहे, पण ज्या वेळेस मार्केट हा जो इथला जो हा मागचा स्विंग आहे ह्याला ज्या वेळेस मार्केट इथं वरती येऊन ब्रेक करेन त्यावेळेस आपली एंट्री असणार आहे. स्टॉप लॉस ह्या पॉइंटला असणार आहे. ओके. रायझिंग आणि फॉलिंग वेज लक्षात आलं. कोणाला काही समजलं नसेल तर विचारू शकता. आपण पुढलं मग चार्ट पॅटर्न पाहणार आहोत. हर्षवर्धन, दत्तात्रय, शुभांगी, उत्कर्षा, लक्षात आलं नसेल तर विचारू शकता तुम्ही. ओके. पुढं चालूया. आता आपण शिकणार आहोत कंटिन्युएशन पॅटर्न. कंटिन्युएशन पॅटर्न तुम्ही पाहू शकता. बुलिश फ्लॅग, बेरिश फ्लॅग, रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज. आता रायझिंग वेज आपण आधी सुद्धा शिकलो होतो, तोच रायझिंग वेज आहे. आता तो जो रायझिंग वेज होता तो काय होता, रिव्हर्सल होता. आता हा रायझिंग जो वेज आहे ना हा कंटिन्युएशन आहे, की मार्केट इथून कंटिन्यू करणार आहे. म्हणजे ट्रेंडच्या म्हणजे तिकडं आपण पाहिलं की बाबा डाऊन ट्रेंड चालू होता, मार्केटमध्ये फॉलिंग वेज तयार झाला आणि तिथून मग मार्केट अप साईडला परत ट्रेंड चेंज करून गेलं. त्यानंतर मार्केट अप साईडला होतं, त्यानंतर रायझिंग वेज तयार झाला आणि मग तिथून मग मार्केट स्वतःचा ट्रेंड चेंज करून डाऊन साईडला गेलं. तर हे आपण पाहिलं होतं. आता हे पॅटर्न कंटिन्युएशन पॅटर्न आहेत. त्यातलं रायझिंग वेज, फॉलिंग वेज सर्वांच्या लक्षात आलं असेल. त्याच्या आधी आपण पाहून घेऊया बुलिश फ्लॅग. आता बुलिश फ्लॅग आणि बेरिश फ्लॅग. थोडक्यात हा बुलिश फ्लॅग हा फ्लॅग म्हणजे काय, झेंड्यासारखा दिसतोय. आता हा त्याचा मागचा दांडा आणि हा झेंडा बरोबर थोडासा तिरका झेंडा हातात धरल्यासारखा हा पॅटर्न दिसतो, त्यामुळे याला फ्लॅग म्हणतात. आता बुलिश का म्हणतात, कारण तो बुलिश आहे त्यामुळे. बेरिश सुद्धा तसाच आहे, त्याच फ्लॅगचा म्हणजे उलटा फ्लॅग आहे हा. ह्याच्यामध्ये बेरिश काय आहे, कारण तो डाऊन साईडला फॉल करणार आहे. ओके. आता इथं आपण काय उदाहरण पाहू. इथं मार्केट, आता ही जी लाईन आहे ही सपोर्टची लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ही रेजिस्टन्सची लाईन आहे. आता मार्केट डाऊन साईडला आहे, अर्थातच मार्केट डाऊन ट्रेंडला आहे, याचा अर्थ मार्केट डाऊन साईडलाच कंटिन्यू फॉल करणार आहे. त्यामुळं आपल्याला इथं बुलिश फ्लॅगला आपलं हा बेरिश फ्लॅग आहे. बेरिश फ्लॅग दिसल्यानंतर आपल्याला डाऊन साईडचं ट्रेड प्लॅन करायचं आहे, कारण हा कंटिन्युएशन पॅटर्न आहे. त्यानंतर काय झालं, मार्केट या सपोर्ट अँड रेजिस्टन्स या दोन्हीमध्ये फसलं. त्यानंतर हा सपोर्ट होता, ज्यावेळेस मार्केटने सपोर्ट ब्रेक केला तिथून मग मार्केट डाऊन साईडला फॉल होण्याची शक्यता आहे. आता हा आहे बुलिश फ्लॅग. अर्थातच मार्केटने जर ट्रेंड चेंज केलं होतं, अप ट्रेंड कडे मार्केट वळलं होतं. त्यानंतर मार्केटमध्ये काय, हा एक सपोर्टचं काम करतोय, ही रेजिस्टन्सचं काम करतोय. मार्केटने काय केलं,
इथं रेजिस्टन्सला सेलर 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 नंतर मार्केटनी हा रेजिस्टन्स ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर मग मार्केटमध्ये अप साईडला रॅली झालेली दिसत आहे. सेम तसंच इथं एक बुलिश फ्लॅग आपल्याला दिसत आहे. इथं सुद्धा मार्केट पाहू शकता डाऊन ट्रेंड दिसत होता. त्यानंतर मार्केटनी ह्या मागच्या लोला ब्रेक केलं. बरोबर, मार्केट आता अप साईड म्हणजे अप ट्रेंड हा मार्केटमध्ये चालू झाला. आणि त्यानंतर मार्केटमध्ये काय दिसलं आपल्याला, एक बुलिश फ्लॅग दिसला. त्यानंतर मग मार्केटनी म्हणजे बुलिश फ्लॅगचं हे वरची लाईन ही रेजिस्टन्स आहे, खालची लाईन ही सपोर्ट आहे. त्यानंतर रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर मार्केटनी अप साईडला रॅली केलेली आहे. इथं आता हा डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आहे. त्यानंतर मग आपल्याला बेरिश फ्लॅग दिसला आहे. त्याचा ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट डाऊन साईडला फॉल करत आहे. इथं सुद्धा हा बेरिश फ्लॅग आहे. इथं मार्केट हा रेजिस्टन्स होता, हा सपोर्ट होता. त्यानंतर सपोर्ट ब्रेक झाला, मग मार्केटनी डाऊन साईडला फॉल केलेला आहे. आता ह्याच्यावर ट्रेड कसं करायचं ते आपण पाहणार आहे की फ्लॅग पॅटर्नवर. सुरुवातीला आपण बेरिश फ्लॅग पाहणार आहोत. इथं काय झालंय, मार्केट डाऊन साईडला फॉल करत आहे. बरोबर, त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला हा बेरिश फ्लॅग दिसलेला आहे. त्यानंतर मार्केटने काय केलं, हा जो मागचा जो इथला लो होता, ज्यावेळेस मार्केटने ब्रेक केला, म्हणजे जरी वरती जात असला तरी मार्केटने मागचा जो स्विंग होता त्या स्विंगला ब्रेक केल्यानंतर आपली इथे एंट्री झालेली आहे. ओके, आता ही इथं थोडं चुकलेलं आहे, अशी स्विंग इथे आहे. ठीक आहे, नको, हे उदाहरणच नको पाहिला. हा ओके, इथं व्यवस्थित दाखवले. तर मार्केट डाऊन साईडला फॉल करत होतं. त्यानंतर हे बेरिश फ्लॅग तयार झालेला आहे. त्यानंतर मार्केटनी बेरिश फ्लॅगला ब्रेक केलेला आहे. आता ब्रेक केले गेले आपण डायरेक्ट एंट्री घेतली का नाही घेतली. ज्यावेळेस हा मागचा जो स्विंग आहे त्या स्विंगला ब्रेक केलं त्यावेळेस या कॅन्डलला एंट्री झाली. आणि स्टॉप लॉस हा मागचा स्विंग, जिथून मार्केट, आता इथून मार्केट खाली आलं होतं, थोडंसं वर गेलं होतं आणि परत खाली आलं होतं. आता हे इथून मार्केटने काय केलंय, स्विंग केलेलं आहे. बरोबर, ह्या स्विंगच्या थोड्याच्या वरच्या साईडला मार्केटमध्ये आपण स्टॉप लॉस लावायचा आहे आणि इथं नंतर मार्केट खाली जाणार आहे. आता आपल्याला इथं महत्वाची कोणती गोष्ट पाहिजे की स्टॉप लॉस कुठं असतात. इथं बी सेम तसंच मार्केटमध्ये हा बेरिश फ्लॅग तयार झाला. हा बेरिश फ्लॅगचं इथं मार्केटने ब्रेक केला. आता मागचं हा जो स्विंग होता या स्विंगला सुद्धा मार्केटने ब्रेक केलेला आहे. त्यामुळं इथली आपण डायरेक्ट एंट्री करू शकलो असतो. इथं आपली एंट्री ह्याच्यावरती आपला स्टॉप लॉस आपण लावू शकतो. इथं बी सेम तसंच मार्केटनी म्हणजे हा बुलिश फ्लॅग आहे, बुलिश फ्लॅग ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर हा जो मागचा स्विंग होता त्या स्विंगच्यावर मार्केटनी ज्यावेळेस क्लोजिंग दिलं, मग तिथून मग मार्केट अप साईडला जाण्याची शक्यता होती. मार्केट गेलेलं दिसतंय. आणि स्टॉप लॉस आपण कुठं लावलाय, ह्या बेरिश फ्लॅगच्या खालच्या स्विंगला. इथं आपला स्टॉप लॉस असणार आहे. आता इथं पाहू शकता, इथं बी सेम तसंच मार्केट हा म्हणजे बेरिश फ्लॅग आहे. मार्केटने बेरिश फ्लॅगला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर लगेच आपण एंट्री केली का नाही केली, तर हा जो मागचा स्विंग होता त्या स्विंगच्या खाली ज्यावेळेस त्या कॅन्डलनी क्लोजिंग दिली त्यावेळेस आपण एंट्री केलेली आहे. इथून मग मार्केट खाली गेलेलं आहे. थोडं चार्टमध्ये सुद्धा पाहूयात. ओके, तर आता हा बेरिश फ्लॅग आहे. आता ज्या वेळेस मार्केट त्या बेरिश फ्लॅगचा ब्रेकआउट करणार आहे त्या टायमिंगला आपल्याला हा जो मागचा स्विंग आहे ह्या स्विंगच्या खाली ज्यावेळेस नेक्स्ट कॅन्डल आहे, म्हणजे नेक्स्ट कॅन्डल किंवा जी कोणती कॅन्डल क्लोजिंग देईल त्यावेळेस आपली इथे एंट्री असणार आहे. आणि स्टॉप लॉस हा आपला ह्या स्विंगच्या वरती असणार आहे. ओके, बेरिश फ्लॅगचा स्टॉप लॉस हा मागच्या स्विंगच्या वरती राहत असतो.
आता हा आपण पाहतोय बुलिश फ्लॅग, मार्केट अप मध्ये आलेला आहे. त्यानंतर मार्केटनी एक बुलिश फ्लॅग तयार केलेला आहे. बुलिश फ्लॅगचा ज्यावेळेस मार्केटनी ब्रेकआउट केला त्यावेळेस आपल्याला हा जो मागचा स्विंग होता, हा मागचा स्विंग, त्या स्विंगच्या वरती ज्यावेळेस नेक्स्ट म्हणजे जी कोणती कॅन्डल क्लोजिंग देईल त्यानंतर आपण बाईंग साईडला जाण्याचा प्लॅन करणार आहे. ह्या घडी आपण इथं एंट्री घेतल्यानंतर इथं कुठंतरी जिथं कोण कॅन्डल क्लोज होणार तिथं आपली एंट्री असणार आहे. समजा इथं क्लोज झाली तर आपला स्टॉप लॉस हा मागच्या स्विंगला असणार आहे. आता ह्याच्यात काही अपडेट सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जर हा स्विंग असा असेल तर हा आपला स्टॉप लॉस हा ह्याच्या खाली असणार आहे. परत हा स्विंग जर असा असेल हा स्टॉप लॉस ह्या स्विंगच्या वरती असणार आहे. ओके, बुलिश फ्लॅग, बेरिश फ्लॅग ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या का? काही कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. हर्षवर्धन, दत्तात्रय, शुभांगी, उत्कर्षा. ओके, लक्षात सर आलं. सपोर्ट रेजिस्टन्स किती वेळा घेतला पाहिजे तो फ्लॅगच्या याला? कमीत कमी 2 पेक्षा जास्त असावा. ओके सर, ओके. हा म्हणजे बऱ्यापैकी नाही का. थोडा आपण थांबा चार्टवर सुद्धा पाहूयात. एखादा ड्रॉ करू आणि गावणं थोडं मुश्किल आहे. थोडं लोअर टाइम फ्रेमला जावं लागेल. ओके, पाहूयात. इथं दिसतोय परफेक्ट होतोय का नाही. ओके, आता हा बुलिश फ्लॅग बनलेला आहे बरोबर. आता व्यवस्थित पाहिलं तर इथं एकदा दोनदाच टच झालेला आहे बरोबर. त्यानंतर मग मार्केटनी ब्रेक केलेला आहे आणि मग मार्केट अप साईडला गेलेला आहे बरोबर. आता ही जी मागचा स्विंग होता ह्या स्विंगच्या वरती इथं ज्यावेळेस क्लोजिंग दिलं त्यावेळेस आपली एंट्री झाली असते. ओके, आता थोडं जास्त मुवमेंट झालेली नाही ते आपण नंतर पाहूयात. आता इथं पाहू शकता थोडंसं तसा पॅटर्न आहे. ओके आहे. आता इथून मार्केट अप साईडला जायला सुरुवात झाली होती बरोबर. त्यानंतर मग हा पॅटर्न आपल्याला दिसला. आता आपली एंट्री कुठं राहणार? स्टॉप लॉस पण तुम्हाला दाखवायचा राहिला. हा जो मागचा स्विंग आहे या स्विंगला ब्रेक केल्यानंतर आपली एंट्री राहणार. आता ह्या कॅन्डलनी क्लोजिंग दिलेली आहे, ह्या कॅन्डलला आपली एंट्री राहणार. अशी इथं एंट्री. स्टॉप लॉस कुठं राहणार? हा जो स्विंग आहे तो मार्केट वळले ना ह्या स्विंगच्या वरती राहणार आणि टार्गेट आपलं कमीत कमी इथपर्यंत तरी आपण ठेवायचा प्रयत्न करू शकतो. तरी इथं 1:2 च्या आसपास आपल्याला टार्गेट मिळालं असतं. तर इथं तुमचा फॉलिंग वेज तयार होतोय. ब्रेक होऊन मार्केट अप साईडला गेलं होतं. इथं फ्लॅग म्हणता नाही येणार कारण फ्लॅग जर असता तर तो खाली कंटिन्यू करत असतो. हा तुमचा फॉलिंग वेज आहे. इथं एक तुमचा इथं एक बेरिश फ्लॅग दिसत आहे बरोबर. मार्केटने काय केले ह्याच्या आतमध्ये फसलेलं आहे थोडस. ओके, त्यानंतर मग इथं खाली मार्केटने क्लोजिंग दिलेलं आहे. आता आपल्याला एंट्री कधी घ्यायची आहे? त्यावेळेस हा मागचा स्विंगच्या खाली क्लोजिंग होणार. तुमची इथं एंट्री असते, इथं तुमची एंट्री. स्टॉप लॉस कुठं? ह्या स्विंगच्या वरती. इथून मार्केट असं वरती जाऊन इथून वळलेलं आहे म्हणून ह्या स्विंगच्या वरती.
मग इथून मग मार्केट इथपर्यंतच असतं, पण आता हे कमी होतंय त्यामुळे आपण पुढे शिकणार आहे कसं असतं टार्गेट. ओके, लक्षात आलं? कोणाला काय डाऊट? हा जो फ्लॅग पॅटर्न आहे, इथं एंट्री झाली तर तुमचा स्टॉप लॉस इथं राहणार आहे, कारण इथून मार्केट वळलेलं आहे, बरोबर? या स्विंगच्या खाली राहणार आहे स्टॉप लॉस. ओके, कोणाला काय डाऊट फ्लॅग बद्दल असेल तर विचारू शकता. आता रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज, जसं आपण रायझिंग आणि फॉलिंग वेज आधी शिकलो होतो. आता इथं विषय काय आहे, तिकडं तो रायझिंग वेज तयार झाल्यानंतर मार्केट थोडक्यात अप ट्रेंडमध्ये होतं, ते डाऊन ट्रेंडमध्ये येत आहे. आता ऑलरेडी तिथं मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, त्यानंतर रायझिंग वेज झाला आणि मार्केट डाऊन ट्रेंडलाच कंटिन्यू राहिलं. आता इथं फॉलिंग वेजला काय झाले, आपण आधी पाहिलं होतं की फॉलिंग वेज जर आपल्याला अप साईडला दिसलं, म्हणजे अप ट्रेंडमध्ये दिसलं, तर मार्केट तिथून डाऊन ट्रेंड होऊ शकतं. पण इथं काय आहे की मार्केटचं फॉलिंग वेज दिसलं अप ट्रेंडला, त्यानंतर मार्केटनी अप साईडलाच ब्रेकआउट देऊन मार्केटने अप साईडला मुवमेंट केलेली आहे. थोडक्यात सांगायचं काय झालं, आपण पहिल्यापासून काय सांगतो, ही जी खालची ट्रेंड लाईन ज्याला आपण सपोर्ट म्हणतोय आणि वरली जी ट्रेंड लाईन आहे त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतोय, बरोबर? रेजिस्टन्स ब्रेक केल्यावर बाईंग साईडला जायचं असतं, सपोर्ट ब्रेक केल्यावर डाऊन साईडला जायचं असतं. तर ह्या हिशोबावर जिकडं कुठं ब्रेकआउट होईल तिकडं आपल्याला एंट्री थोडक्यात घ्यायची आहे. सेम रायझिंग वेजचं बी तसंच की अप साईडला ब्रेकआउट झाला असतं तर आपण अप साईडला जाण्याचा प्रयत्न केला असता, डाऊन साईडला ब्रेकआउट झाला तर आपण डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न केला असता. ओके, आता मार्केट इथून पाहू शकता अप साईडला आलेला आहे, त्यानंतर मग रायझिंग वेज एक तयार झाला आहे, त्यानंतर मार्केटने रायझिंग वेजला ब्रेक केलं आणि मार्केट मग अप साईडला कंटिन्यू केलेला आहे. त्यानंतर इथं पाहू शकता, इथं हा फॉलिंग वेज होता, हा रायझिंग वेज तयार झालेला आहे. त्यानंतर मार्केटने हा रायझिंग वेजला ब्रेक केलं आणि मग त्यानंतर मार्केट डाऊनफॉल झालेला आहे. इथं पाहू शकता मार्केट अपमध्ये होतं, त्यानंतर मार्केटनी फॉलिंग वेज तयार केला, त्यानंतर मार्केटने फॉलिंगला ब्रेक केलं, फॉलिंग वेजला, त्यानंतर मार्केट वर जाण्यास वरती गेलेलं आहे. त्यानंतर इथं बी सेम तसंच फॉलिंग वेज ब्रेक झालं, मार्केट खाली, इथं बी सेम तसंच फॉलिंग वेज तयार झाला, मार्केटनी फॉलिंग वेजला ब्रेक केलं, मार्केट डाऊन साईडला खाली आलं. तर आता रायझिंग वेज आणि फॉलिंग वेज याच्यावर आपल्याला ट्रेड कसं करायचे ते आपण पाहूया. सेम जसं आपण ह्याच्या आधी शिकलो होतो की ही तुमची काय आहे, एक ही रेजिस्टन्सची लाईन आहे आणि ही तुमची कशाची लाईन आहे, सपोर्टची लाईन. हा ज्यावेळेस मागचा स्विंग मार्केट ब्रेक करणार आहे, म्हणजे फॉलिंग वेज तर ब्रेकआउट तर झाले, पण तिने मागचा जो स्विंग होता त्या स्विंगच्या वरती सुद्धा क्लोजिंग दिला आहे, आपली इथं एंट्री राहणार आहे आणि जिथून मार्केट असं वरती म्हणजे मागचा जो स्विंग आहे त्या स्विंगच्या खाली आपला स्टॉप लॉस राहणार आहे. सेम इथं बी तसंच, हा तुमचा रेजिस्टन्स होता, हा तुमचा सपोर्ट होता, त्यानंतर मार्केटने या रेजिस्टन्सला ब्रेक केलं, प्लस हा मागचा जो स्विंग होता त्या स्विंगला सुद्धा मार्केटने ब्रेक केलेला आहे, तिथं आपली एंट्री राहणार आहे आणि खालचा जो स्विंग आहे त्याच्या खाली आपला स्टॉप लॉस राहणार आहे आणि इथून मग मार्केट वर जाण्याची शक्यता. आता रायझिंग वेज, इथून मार्केट, हा तुमचा रेजिस्टन्स आहे, हा तुमचा सपोर्ट आहे, सपोर्ट ब्रेक केला, या मागच्या स्विंगला ज्यावेळेस मार्केटनी ब्रेक केलं मग तिथून मग मार्केटमध्ये आपण एंट्री करू शकतो. स्टॉप लॉस हा आपला मागच्या स्विंगच्या हायला राहणार आहे आणि इथून मग मार्केट डाऊन साईडला जाण्याची शक्यता आहे. ओके, जर चार्टवर सुद्धा दाखवतो.
थोडं हे चार्ट पॅटर्न जास्त फेमस नसल्या म्हणजे बऱ्यापैकी नाही का, हे जे चार्ट पॅटर्न आता आपण पाहतोय ना, फॉलिंग अँड रायझिंग वेज, हे जास्त करून नाही सापडत. ओके, आता इथं दिसतंय थोडं त्या टाईपचा पॅटर्न. नाही, आपण नाही पॅटर्न. थोडं गावणं मुश्किल आहे. सर्वात जास्त आपल्याला जे चार्ट पॅटर्न शिकलोय ना, त्यामध्ये डबल टॉप डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, हे पॅटर्न सर्वात जास्त सापडणार आहे. क्वचित मग पाहायचे तर पॅटर्नच नाही दिसला आपल्याला. ओके, पण काय डाऊट आहे का तुम्हाला? लक्षात आलं नाही असं कोण आहे का? हर्षवर्धन, दत्तात्रय, उत्कर्षा, शुभांगी, काय डाऊट आहे का? ओके, नेक्स्ट आपण चार्ट पॅटर्न पाहूया. आता हा न्यूट्रल पॅटर्न आहे, बिलॅटरल जेव्हा आपण घेतलं होतं न्यूट्रल पॅटर्न आहे. तर हे पॅटर्न असे आहेत, जिकडं ब्रेकआउट होईल तिकडं तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल आणि हा शेवटचा आहे सिमेट्रिकल ट्रायंगल, असे हे 3 पॅटर्न आहे. आता आपण हे पटपट पाहणार आहोत आणि उद्यापाशी आपण येणार आहोत. काही साधं सिंपल आहे. ही हा तुमचा काय आहे, रेजिस्टन्स लाईन आहे. ही ट्रेंड लाईन जी आहे अपसाईडची रेजिस्टन्स लाईन आहे, कारण मार्केट इथून सेलर मार्केटमध्ये येत आहे आणि मार्केट खाली फॉल करत आहे. आता ही तुमची सपोर्ट लाईन आहे. आता इथून मार्केट काय करते, अपसाईडला जात आहे, त्यामुळं मार्केट इथून सपोर्ट घेत असल्यामुळं हा एक तुमचा सपोर्ट आहे. सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर बऱ्यापैकी रिटेलर हे सेलिंगकडे जात असतात आणि रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर मार्केटवर जाण्याची शक्यता असते. त्यानंतर डिसेंडिंग ट्रायंगल सेम तसाचे. थोडं ह्याच्यामध्ये काय फक्त थोडं नाही का कर्व किंवा काही, आता खाली ही जी लाईन आहे ही जी डिसेंडिंग ट्रायंगलची, तर ही एका लाईनीत आहे बरोबर. आता असेंडिंगची हा जो रेजिस्टन्स आहे हा हॉरिझॉन्टली, हा डिसेंडिंग मधला सपोर्ट हा हॉरिझॉन्टली, आणि वरली जे हा जो रेजिस्टन्स आहे ती ट्रेंड लाईन टाईप आहे. असेंडिंग मध्ये खाल्ला जो सपोर्ट आहे तो ट्रेंड लाईन टाईप मध्ये आहे. तर हे दोन्ही पॅटर्न हे एकमेकांच्या विरोधात आहेत. पण विरोधात जरी असले तरी काम एकसारखं, जिकडे ब्रेक होईल तिकडे मार्केट जाण्याची शक्यता असते. सिमेट्रिकल पॅटर्न, ह्याला ट्रायंगल पॅटर्न सुद्धा म्हणतात, तो त्रिकोणी दिसायला असतो. आणि साधा सिंपल जिकडे ब्रेक होईल तिकडे मार्केट जाण्याची शक्यता असते. एक्झाम्पल आता 1 आपण पाहूया. हे पाहू शकता तुम्ही की ही जी ट्रेंड लाईन आहे ही कशाचं काम करते, हा रेजिस्टन्सचं. आणि ही जी खाल्ली म्हणजे हा एक तुमचा सपोर्ट आहे, प्रॉपर सपोर्ट आहे. हा ट्रेंड लाईन नाही, हॉरिझॉन्टली हा सपोर्ट आहे. त्यानंतर मार्केटने काय केलं, ह्या सपोर्टला ब्रेक केलं. सपोर्टला ब्रेक केल्यानंतर मार्केट मग डाऊनफॉल करतोय. आता हा तुमचा आहे सिमेट्रिकल पॅटर्न, म्हणजे ट्रायंगल पॅटर्न. हा त्रिकोणी शेप मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर इथं ही खालची सुद्धा लाईन स्ट्रेट आहे, ही वरली सुद्धा लाईन सॉरी स्ट्रेट नाही, झुकलेली आहे. ही वरली वरली सुद्धा लाईन ही झुकली, ही सुद्धा एक ट्रेंड लाईन, ही सुद्धा एक ट्रेंड लाईन. ही ट्रेंड लाईन रेजिस्टन्सचं काम करते, ही ट्रेंड लाईन सपोर्टचं काम करते. आता हा सपोर्ट ब्रेक झाला मग तिथून मार्केट डाऊन साईडला फॉल करू शकतं. तर हा तुमचा तसाच पॅटर्न आहे. ही तुमची लाईन पाहू शकता, ही काय आहे, एक प्रॉपर रेजिस्टन्स आहे, एक सरळ लाईन आहे, आणि ही तुमची ट्रेंड लाईन आहे. ओके, तर ही ट्रेंड लाईन जी आहे सपोर्टचं काम करते, आणि ही ही हा जो एक रेजिस्टन्सचं काम करतो, प्रॉपर हा रेजिस्टन्सच आहे. त्यानंतर मार्केटने रेजिस्टन्स ब्रेक केले, त्यानंतर मग मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस असतात. सेम इथं हा प्रॉपर एक रेजिस्टन्स आहे, इथून मार्केट रेजिस्टन्स ग्रेट आहे, हा एक प्रॉपर ट्रेंड लाईन आहे.
पण ही सपोर्टचं काम करत आहे. त्यानंतर मार्केटने सपोर्ट ब्रेक केला आणि मग मार्केट डाऊन साईडला फॉल मार्केटने केला. असिमेट्रिकल पॅटर्न. आता हा वरली जी लाईन ही कायची आहे, रेजिस्टन्सची, आणि ही कशाची आहे, सपोर्टची. सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मग मार्केट डाऊन साईडला फॉल होऊ शकतो. तर आता आपण पाहणार आहोत असेंडिंग, डिसेंडिंग आणि ट्रायंगल हे 3 पॅटर्नवर आपण ट्रेड कसे करू शकतो. सेम आता हा असेंडिंग ट्रायंगल आहे. आपला असेंडिंग पॅटर्न जो आहे तो आहे. हा काय प्रॉपर रेजिस्टन्स आहे आणि हा तुमची ट्रेंड लाईन, ही ट्रेंड लाईन जी आहे सपोर्टचं काम करते आणि हा एक प्रॉपर रेजिस्टन्स आहे. ज्यावेळेस मार्केटने रेजिस्टन्स ब्रेक केला इथं तुमची एंट्री होती. तुमचा स्टॉप लॉस हा मागच्या स्विंगच्या खाली आपण लावतो, मग इथून मार्केट वर जाण्याची शक्यता असते. आता हा तुमचा ट्रायंगल पॅटर्न. इथं मार्केट वरली जी लाईन आहे ही रेजिस्टन्सची लाईन आहे, ही सपोर्टची लाईन आहे. आता मार्केटने रेजिस्टन्सला ब्रेक केलं, बरोबर. हा मागचा स्विंग ज्यावेळेस ब्रेक केला त्यावेळेस मार्केटने आपलं ट्रेंड चेंज केला. म्हणजे सॉरी, एक कन्फर्मेशन आहे आपल्याला ते. मार्केटने म्हणजे थोडक्यात एक हायर हाय इकडं मार्केट जायला सुरुवात झाली, मग आपण इथे एंट्री करू शकतो. आणि हा जो मागचा जो स्विंग आहे ह्याच्या खाली आपला स्टॉप लॉस असणार आहे. सेम इथं बी ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. इथं हा रेजिस्टन्सचं काम करत आहे, इथं हा सपोर्टचं काम करत आहे. त्यानंतर मार्केटने आपला सपोर्ट ब्रेक केला, प्लस हा मागचा स्विंग सुद्धा ब्रेक केला. मग त्यामुळे ही जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला आपली एंट्री आणि हा जो मागचा स्विंग आहे ज्यावरती आपला स्टॉप लॉस असणार आहे. आणि इथं मग मार्केट डाऊन साईडला जाण्याची शक्यता राहते. सेम इथं तसंच हा ट्रायंगल पॅटर्न आहे. हा सपोर्टचं काम करतोय, हा रेजिस्टन्सचं काम करतोय ट्रेंड लाईन. त्यानंतर हा सपोर्ट मार्केटनी ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर हा मागचा स्विंग ज्यावेळेस मार्केट ब्रेक करतो त्यावेळेस इथून मग मार्केट डाऊनफॉल करू शकतो. तर इथं आपली एंट्री राहते आणि ह्या स्विंगच्या हायच्या वरती आपला स्टॉप लॉस राहतो. ते फेक आउट वगैरे ह्या गोष्टी आपण नंतर पाहू. आता ही जी आहे हा एक प्रॉपर रेजिस्टन्स आहे आणि ही काय आहे, ट्रेंड लाईन आहे. ज्यावेळेस मार्केटने इथं ब्रेक केलं त्यावेळेस इथून मग मार्केट वर जाण्याची शक्यता. आता स्टॉप लॉस आपला फेकआउट दिलेलं आहे, ही जी खालची स्विंग आहे त्या स्विंगच्या खाली आपला स्टॉप लॉस राहणार आहे. ते थोडं चार्टमध्ये पाहूया. हे चार्ट पॅटर्न थोडं मुश्किलने सापडतात, की तसा दिसतोय आपल्याला. हा सिमेट्रिकल किंवा आपण त्याला ट्रेंगल म्हणतो. हा इथं तयार झालेला आहे. मार्केटने काय केलं, एक रेजिस्टन्सचं काम करतो. ह्या रेजिस्टन्सला मार्केटनी ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मग मार्केटनी हा मागचा स्विंग सुद्धा ब्रेक केला. मग इथं आपली एंट्री झाली असते. इथं ह्याने मागचा हा इथला स्विंग त्यावरती क्लोजिंग दिले, इथं आपली एंट्री असते आणि इथं आपला स्टॉप लॉस असता. आणि इथं टार्गेट कसं लावायचे आपण नंतर पाहूया. तर इथं पाहू शकता हा एक सपोर्ट आहे आणि एक अशी इथं एक ट्रेंड लाईन तयार होत आहे, बरोबर. मार्केटने आता इथून मार्केट अप साईडला गेलं, पण इथं ब्रेक झाल्यानंतर आपली इथं एंट्री राहणार आहे. स्टॉप लॉस हा ह्याच्या अप साईडला राहणार आहे. हा रेकॉर्डिंग मिळणार आहे ना.
सेम इथं हा एक मागचा सपोर्ट आहे आणि इथून एक अशी एक ट्रेंड लाईन इथून अशी एक ट्रेंड लाईन बनत आहे. त्यानंतर मार्केटनी या सपोर्टला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मग इथं तुमची एंट्री राहणार आहे आणि तुमचा स्टॉप लॉस हा या स्विंगच्या वरती राहणार आहे. मग इथून मार्केट मग खाली जाण्याची शक्यता. ओके, हे जे चार्ट पॅटर्न आपण पाहिला असेंडिंग डिसेंडिंग ट्रायंगल किंवा सिमेट्रिकल, ह्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का बरं? हर्षवर्धन दत्तात्रय, काय डाऊट आहे का? ओके, तर आता एक मुद्द्याकडे येतो. मी माग आपली एक स्ट्रॅटेजी सांगितली होती. आपण काय सांगत असतो की मार्केट म्हणजे एक दोन वाक्यातली स्ट्रॅटेजी सांगितली होती. त्या स्ट्रॅटेजीत आपण काय सांगितलं होतं, मार्केटमध्ये ज्यावेळेस डाऊन ट्रेंड चालू असेल त्यावेळेस रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर आपल्याला सेलचा ट्रेड घ्यायचा आहे. बऱ्यापैकी आपण हे जे सांगत होतो तर हे आपण आत्तापर्यंत जे शिकवलं त्याच्या विरोधात सांगत होतो. तर आपण हे विरोधात सांगायचं कारण काय की मार्केटमध्ये काय होत असतं, तुमचा स्टॉप लॉस जो असतो त्या साईडला मार्केट हे फॉल करत असतं. तर थोडं आपण उदाहरणच पाहूया. पूर्ण मागून आपण एवढं शक्य आहे इतकं मागून जाऊन बॅक टेस्ट करूया. ओके, आता इथून डाऊन फॉल चालू आहे. तर इथून पाहूया आपण. आता इथं पाहू शकता हा एक तुमचा सपोर्ट आहे, सॉरी रेजिस्टन्स आहे. आता इथून मार्केटने रेजिस्टन्स घेतला, इथून रेजिस्टन्स घेतला, परत इथून रेजिस्टन्स घेतला आणि मार्केटने काय केलं, ह्या रेजिस्टन्सला इथं ब्रेक केलं. बरोबर. आता एक धरून चाला, आपला चार्ट इथपर्यंतच तुम्हाला दिसतोय. बरोबर. इथं सर्वांनी बाईंगच्या एंट्री घेतल्या, तर तुमचा स्टॉप लॉस हा कुठं राहणार आहे, आपण ड्रॉ करूया. हा जो प्रत्येक स्विंग असतो त्या स्विंगच्या खाली हा स्टॉप लॉस हा आपण म्हणजे बऱ्यापैकी रिटेलर लोकांचा असतो. तर थोडक्यात आपण आत्तापर्यंत जे शिकलो त्यानुसार काय आहे, इथं तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. बरोबर. परत इथं असण्याची शक्यता, इथं असण्याची शक्यता, इथं असू शकतो. आता या दोन्ही एका लाईनीत मार्केट आहे. बरोबर. तर मार्केट आता इथं काय केलंय, इथं तुमचा ब्रेकआउट देऊन मार्केटने काय केले, नवीन स्टॉप लॉस तयार केलेले आहेत. तर तुमचा हा स्टॉप लॉस इथं असणार आहे. तर मार्केट काय करणार, हा स्टॉप लॉस खाण्यासाठी मार्केट खाली येणार आणि तेव्हा मार्केटने डायरेक्ट हे तुमचे सर्व स्टॉप लॉस सोडून मार्केट खाली आलेलं आहे. तर आपण ह्या लॉजिकवर ट्रेड करत असतो. आपण म्हणजे थोडक्यात हा जो ब्रेकआउट झाला, हा ब्रेकआउट कशासाठी झालेला असतो, मार्केटमध्ये लिक्विडिटी तयार करणे. लिक्विडिटी म्हणजे काय, मार्केटमध्ये ह्याच्या आधी मी बहुतेक कितीतरी वेळा बोलण्यात आला असेल की मार्केटमध्ये कोणतरी ज्यावेळेस बाय करत असतं त्याच्या ऑपोजिट कुणाच्या तरी शेअरिंगच्या ऑर्डर ह्या असतात. बरोबर. जर इथं सर्वांना माहिती आहे बाईंगकडे जायचे, तर विचार करा ना की तुम्हाला तिथं तुम्ही ज्यावेळेस बाय करताय त्यावेळेस कुणीतरी सेल करणारं सुद्धा असणार आहे. बरोबर. तर तुम्ही ज्यावेळेस बाईंग इथं करत होता रिटेलर सर्व, त्यावेळेस इथं सेलिंग कोण करत होतं, तुम्हाला कोणीतरी माल पुरवणारं तर पाहिजे होतं ना. मग इथं काय झालं, मार्केटमध्ये सर्व बायर्स तयार करण्यात आले, त्यांचे स्टॉप लॉस इथं खाली क्रिएट होत झाले आणि इथं तुम्हाला ऑपरेटर लोकांनी माल पुरवला की तुम्ही बाय करा, आम्ही सेल करतोय. आणि ज्यावेळेस तुमची बाईंग कंप्लीट झाली आणि मार्केटमध्ये बायर्स संपले, मार्केटमध्ये ऑपरेटरांची खूप मोठ्या क्वांटिटीने ते ट्रेड करत असतात. तर इथं ज्यावेळेस सेलर्स वाढले त्यावेळेस मार्केटनी ह्या सर्वांचा स्टॉप लॉस लावत मार्केट खाली पडलेला आहे. बरोबर. इथला स्टॉप लॉस गेला, त्यांचा लॉस झालेला आहे. बरोबर.
मग त्यांचा लॉस हा कुणाला तरी प्रॉफिट म्हणून गेला असेल ना, तर तो प्रॉफिट कुणाला झाला असेल, ज्यांनी इथं सेलच्या एंट्री घेतल्या त्यांच्यासाठी इथं आपल्याला प्रॉफिट हा झालेला असणार आहे. आता हे एक उदाहरण पाहिलं, एकच मिनिट. तर इथं पाहू शकता हा एक मागचा स्विंग आहे बरोबर. हा स्विंग मार्केटने ब्रेक केला, आपण असा इथं मार्क केला, मार्केटने इथं ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर आता मार्केटमध्ये बाहेर आलेत, तर बाहेरचे त्या स्टॉप लॉस कुठं राहणार आहेत, अर्थातच एवढाच आपल्याला चार्ट दिसतोय असं धरून चाला. ह्या सिच्युएशनला तुमचे स्टॉप लॉस हे कुठं राहणार आहेत, ह्या कॅन्डलच्या खालीच राहणार आहेत. म्हणजे हा एक तुमचा स्विंग, इथं स्टॉप लॉस किंवा इथं स्टॉप लॉस, मार्केट हे सर्व स्टॉप लॉस लावत खाली जाणार. इथं पाहू शकता हळूहळू मार्केटने हा स्टॉप लॉस लावला, त्यानंतर बघा इथला बी स्टॉप लॉस मार्केटने उडवला. तर मार्केट तुमचं स्टॉप लॉस लावण्यासाठी खाली येत असतं, आणि इथं जी तुमची एंट्री होत असते काही एकदम प्रोफेशनल होत असते. ही तुमचा थोडक्यात टॉपला तुमची सेलिंग होत असते आणि बॉटमला बाईंग होत असते. आता आपण हे डाऊनचं पाहत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण एक पॅटर्न शिकलो होतो, हा तुमचा डबल बॉटम पॅटर्न आहे बरोबर. डबल बॉटम पॅटर्नचा आपण स्टॉप लॉस कुठे शिकलो होतो, इथे एक स्टॉप लॉस प्लस काहींनी इथं रिटेस्टला वगैरे एंट्री घेतली असेल त्यांचं इथं स्टॉप लॉस. मार्केटने काय केलं, इथं डाऊन ट्रेंड होता, डाऊन ट्रेंडमध्ये इथं ह्या कॅन्डलचं ज्यावेळेस ब्रेकआउट झालं मार्केटमध्ये अजून सेलर्स आले आणि मार्केटने काय केलं, एक बायर्स आल्यानंतर मार्केटने म्हणजे नवीन जे बायर्स होते त्यांचे इथं स्टॉप लॉस अर्थातच क्रिएट झाले. इथं एक स्टॉप लॉस किंवा इथं स्टॉप लॉस काहींचे असणार आहे. मार्केट हे पूर्ण स्टॉप लॉस उडवण्यासाठी खाली जाणार आणि इथून मग मार्केट डाऊन साईडला फॉल झालेला आहे. आता इथं पाहू शकता हा एक मागचा तुमचा, तुम्हाला काय डाऊट आहे का, म्यूट करा ना. हा, तर हा मागचा एक तुमचा स्विंग होता, स्विंग सुद्धा एक रेजिस्टन्सचं काम करत असतो. आता ज्यावेळेस हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये तुमचे स्टॉप लॉस हे कुठं राहणार आहेत, इथं किंवा इथं. काहींच्या आता ह्या कॅन्डलच्या इथं सुद्धा स्टॉप लॉस हे असणार आहे. मार्केटने मग काय केलं, आता इथपर्यंत मार्केट नाही आलं, पण मार्केटनी हे मागचे हा एक स्टॉप लॉस मार्केटने उडवला आणि त्यानंतर मार्केट अप साईडला गेलेला आहे. परत मार्केटने काय केलं, हा एक मागचा स्विंग होता, इथून मार्केट डाऊन साईडला फॉल झालं होतं बरोबर. हा एक भविष्यात रेजिस्टन्स सारखा काम करू शकतो. तर मार्केटनी ह्याला ब्रेक केल्यानंतर तुमचे स्टॉप लॉस कुठं राहिले, इथं. आता पहिले हे स्टॉप लॉस तर मार्केटने उडवलेले आहेत, मग इथे एक स्टॉप लॉस आणि हा एक मागचा तुमचा स्टॉप लॉस मार्केटमध्ये राहिलेला आहे. तर मार्केटने काय केलं, इथं बायर्स तयार केले आणि मार्केटने बायर्स लोकांचे इथं स्टॉप लॉस तयार केले आणि मग इथून मार्केट खाली पडला. प्रत्येक वेळा मी तुम्हाला ह्या गोष्टी बोललो असेल की मी कितीतरी जे न्यूज ॲनालिसिस आहे त्या ह्याच्यावर मी काय एवढं मला काय त्या गोष्टी सांगता येत नाही. माझा जर चार्ट परफेक्ट असेल तर तुमची न्यूजसुद्धा माझं काही वाकडं करू शकत नाही. आता ही जी कॅन्डल बनलेली आहे एकदम एडी वाकडी, ही न्यूजची कॅन्डल आहे. इथं काय झालं, तुमची एंट्री इथं झालेली आहे, इथं तुमचं ब्रेकआउट आहे बरोबर, इथं तुमची एंट्री झाली. इथून मग ज्यावेळेस मार्केट खाली येते, मार्केटनी पाहू शकता इथं वरती आलं आणि परत इथून खाली फेकलं गेलं, पण तुमचा ह्याच्यावरती स्टॉप लॉस राहणार ना कुठंतरी. तर त्या स्टॉप लॉसपर्यंत मार्केट आलं का, नाही आलं, तर मार्केटनी हे नंतरचे सर्व स्टॉप लॉस मार्केटनी उडवलेला आहे. म्हणजे पूर्णतः रिटेलरला रिमूव्ह मार्केटनी केलेला आहे. आता इथं पाहू शकता इथं काय झालंय,
ओके, हा इथं सुद्धा पाहू शकता, इथं प्रॉपर ही जी मागचा जो स्विंग आहे त्या स्विंगला मार्केटने ब्रेक केलेला आहे, बरोबर. आता ह्या घडीला तुमचे स्टॉप लॉस कुठे असणार आहेत? बऱ्यापैकी बघा, ही पूर्ण लेवलच्या खाली तुमचे स्टॉप लॉस राहणार आहे, प्लस इथं सुद्धा स्टॉप लॉस मार्केटमध्ये राहणार आहे. मला सांगा, मार्केट स्टॉप लॉस तयार करते आणि त्यानंतर सर्व स्टॉप लॉस उडून टाकते, हेच मार्केटचं आत्तापर्यंतचं नेचर आहे. त्यामुळं ह्या लॉजिकवर मी तुम्हाला काय सांगितलं, थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं म्हणजे ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असेल त्यावेळेस रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर सेलचा ट्रेड टाका, आणि ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल त्यावेळेस मार्केट सपोर्ट ब्रेक केल्यानंतर बायचा ट्रेड टाका. तर त्याच्या मागचं लॉजिक हे आहे की मार्केट ज्यावेळेस आपला रेजिस्टन्स ब्रेक करणार असतं डाऊन ट्रेंडमध्ये त्यावेळेस मार्केट ॲटोमॅटिक बायर्स तयार करत असतं, कारण रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर अर्थातच आत्तापर्यंत मी तेच सांगितलं होतं की रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर बाईंग साईडला रिटेलर लोक जात असतात, तर त्यांचा स्टॉप लॉस हा मार्केटच्या खालच्या साईडला असतो, कारण रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर बायचा ट्रेड घेणार असतो. म्हणजे 10 रुपयाला बाईंग केली तर तुम्ही स्टॉप लॉस कुठं लावणार आहे? निदान 8 रुपये किंवा 5 रुपयाला लावणार आहे, म्हणजे डाऊन साईडला लावणार आहे. तिथून मग मार्केट डाऊन साईडला फॉल तुमचा स्टॉप लॉस पूर्णपणे घालवणार आहे. मार्केट काय करते, साधं सिंपल पाहिलं तर मार्केट स्टॉप लॉस तयार करते आणि नंतर स्टॉप लॉस सर्वांचा उडवून टाकते. स्टॉप लॉस का तयार करते? कारण कोणाचा तरी लॉस झाला तरच कोणाचा तरी प्रॉफिट होणार आहे, म्हणून ही गोष्ट मार्केट ही करत असतं. ओके, आत्तापर्यंत हे शिकवलं, ह्यात कोणाला डाऊट? हॅलो, हर्षवर्धन, दत्तात्रय, शुभांगी. ओके, तर लक्ष झाला. थोडा आता आपण अप ट्रेंडचं पाहू, आणि आपला क्लास तेवढाच होता 7 दिवसांचा. तर इथं पाहू शकता डाऊन ट्रेंड होता, त्यानंतर मार्केट ज्यावेळेस इथं ब्रेक केलं त्यावेळेस अप ट्रेंड चालू झाला. आता अप ट्रेंडमध्ये काय सांगितले आपण, अप ट्रेंडमध्ये ज्यावेळेस सपोर्ट ब्रेक होणार आहे त्यानंतर मग आपण मार्केटमध्ये बाईंग करणार आहे. तर इथं एक ट्रेंड लाईन दिसत आहे का? ट्रेंड लाईन सुद्धा कशाचं काम करत असते? एक सपोर्टचं किंवा रेजिस्टन्सचं काम करत असते. आता इथं ही ट्रेंड लाईन सपोर्टचं काम करते, इथून बाईंग प्रेशर, इथून बाईंग प्रेशर, इथून बाईंग प्रेशर, इथून बाईंग प्रेशर, नंतर मार्केटने याला ब्रेक केलं, बरोबर. ब्रेक केल्यानंतर इथं पाहू शकता मार्केटमध्ये थोडं बारीकसं मार्केटने खाली मुवमेंट दिली, पण ह्या प्रसंगाला ज्यावेळेस आपल्याला एवढंच मार्केट दिसतंय त्यावेळेस आपले स्टॉप लॉस कुठं कुठं असणार आहेत ते आपण पाहूयात. ह्या स्विंगच्या वरती, ह्या स्विंगच्या वरती, परत ह्या स्विंगच्या वरती काहींचे स्टॉप लॉस इथंही ह्या स्विंगच्या वरती असणार आहे. तर मार्केट एक सुद्धा स्टॉप लॉस शिल्लक ठेवणार नाही आणि मार्केट पूर्णपणे एक 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 हळूहळू स्टॉप लॉस उडत चालला. पहिला हा स्टॉप लॉस उडवला, त्यानंतर हा उडवला, त्यानंतर हा उडवला, आता हा उडवतोय का आपण पाहूया. ओके, मार्केटने सर्व स्टॉप लॉस उडवलेले आहेत. ओके, लक्षात आलं? कुणाला काय डाऊट? इथं एक पाहू शकता, हा एक तुमचा, ह्याला तुम्ही डबल टॉप म्हणा, हेड अँड शोल्डर म्हणा, तुमचे काय तुमच्या हिशोबाने म्हणायचे ते म्हणा. इथं काय झालं, मार्केटनी ज्यावेळेस हा इथला हा एक सपोर्ट आहे, थोडक्यात हा सपोर्ट ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर तुमचे बऱ्यापैकी स्टॉप लॉस कुठं तयार झाले? ह्याच्यावरती. ऑलरेडी हे तर स्टॉप लॉस आहेतच, पण नवीन परत स्टॉप लॉस ह्याच्यावरती तयार झाले. काहींचे स्टॉप लॉस इथं सुद्धा असणार आहेत. त्यानंतर मार्केटने काय केलं, सगळे स्टॉप लॉस हळूहळू उडवत मार्केट पूर्णपणे वरती गेलेलं आहे. मार्केटनी पूर्ण लोकांचे स्टॉप लॉस हे खाल्लेले आहेत. ओके, अजून पाहूया उदाहरण.
इथं नाही. ओके, आता इथं पहा. आता इथं मार्केट काय घेते, सपोर्ट घेते बघा. इथून मार्केट वर वर वर, इथून मार्केट सपोर्ट घेते. आणि ज्या वेळेस एवढी मोठी कॅन्डलनी मार्केटचा सपोर्ट ब्रेक केला, अर्थातच असा हा ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये बऱ्यापैकी सेलर्स आलेले असणार. धरून चाला इथपर्यंत आपण पाहतो. ह्याच्या पुढे कोणती कॅन्डल तयार होणार आहे आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती. तर ह्याच्यावरती तुमचे स्टॉप लॉस आहेत. काहींचे इथं आहेत, काहींचे इथं आहेत, बरोबर. मार्केट परत काहींचे इथं सुद्धा असणार याच्या थोड्यावरती. मार्केटने काय केलं, सगळ्यांचे स्टॉप लॉस लावत मार्केट अपसाईडला परत आलेला आहे. इथं पाहू शकता, हा एक तुमचा, इथून मार्केट अपसाईडला गेलं, इथून अपसाईडला गेलं, अपसाईडला हा तुमचा काय आहे, एक सपोर्ट आहे. आता इथं मार्केटने सपोर्ट ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर पुढं काय होणार आपल्याला माहिती आहे का, नाही. तर तुमचे स्टॉप लॉस इथं असणार आहेत. काहींच्या इथं, काहींच्या इथं कुठंतरी, काहींच्या इथं, काहींच्या इथं, असे स्टॉप लॉस असणार आहेत. तर इथं पाहूया मार्केट स्टॉप लॉस कुणाचं तरी सोडतंय का पहा. पहिला हा स्टॉप लॉस गेला, हा गेला, इथला गेला, इथले सगळे स्टॉप लॉस गेले, राहिला. ओके, आता हा स्टॉप लॉस राहिला. बऱ्यापैकी मार्केटनी सर्व स्टॉप लॉस लावत इथपर्यंत मार्केट आलेलं आहे. इथपर्यंत गेलं नाही, ठीक आहे. इथून मग मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे. पण बऱ्यापैकी मार्केटनी हे खाली मुवमेंट करायच्या आधी सर्वांचे स्टॉप लॉस उडवले आणि मग मार्केटनी खाली मुवमेंट केलेली आहे. बऱ्यापैकी आता इथं समजा हा ठीक आहे, एखादा राहतो स्टॉप लॉस. ओके, आता इथून मार्केट बऱ्यापैकी व्यवस्थित पाहिलं तर डाऊन साईडलाच जायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं इथं मग आपल्याला रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर आता इथं मी पाहू शकता, हा एक मागचा रेजिस्टन्स आहे, बरोबर. हा मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केला, बरोबर. ह्या घडीला तुमचे स्टॉप लॉस कुठं असणार आहेत, ह्याच्या खाली, ह्याच्या खाली. मार्केट हे स्टॉप लॉस उडवायला मार्केट खाली येणार नाही, तर मार्केट खाली आलेलं आहे. अशी साधी सिंपल आपली एक स्ट्रॅटेजी आहे. ह्याच्यावर मी पर्सनली स्वतः ट्रेड करत असतो. पण ह्याच्यात काय अपडेट सुद्धा आहेत. तर ज्यांना कुणाला बाबा पूर्णपणे ह्याच्यात मास्टरकी करायची असेल तर ते माझ्याशी संपर्क करू शकतात. त्यासाठी आपला खास वेगळा क्लास आहे, तो पेड क्लास आहे, फ्रीमध्ये नाही आहे. फ्रीमध्ये आपण आता एवढं शिकवलं, हेच खूप भरपूर आहे. कुणाला काय ह्याच्यामध्ये डाऊट समजलं नाही किंवा काय प्रश्न आहेत का? ओके, तर मग आजचा क्लास आपण थांबूया. एवढंच. आता उद्या काय क्लास होणार नाही, पूर्ण आपला 7 दिवसांचा क्लास हा पूर्ण झालेला आहे. ओके, गुड नाईट सर्वांना.